महाराजांचे देखील पदस्पर्शाने पावन झालेली अशा प्रकारची ही धरती आहे आणि संतांची एक मोठी मांडियाळी आज आपल्या या परभणीच्या संपूर्ण जनजीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच या परभणीचा विकास झाला पाहिजे या संदर्भात जी काही या ठिकाणी प्रयत्न आणि मागण्या आमच्या ताईंनी ठेवलेल्या आहेत त्यातल्या पहिल्या मागणीची सुरुवात तर आजच आपण केली. आणि परभणीकरांचं जे स्वप्न होतं की परभणीमध्ये एक मेडिकल कॉलेज असलं पाहिजे, आज त्या मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे. लवकरच याची सुसज्जित इमारत देखील आम्ही तयार करू आणि पुढच्या काळामध्ये मेघनाताईंची इच्छा आहे इथे कॅन्सर केअरची व्यवस्था देखील झाली पाहिजे. मेघनाताई काळजी करू नका, टप्प्याटप्प्याला तीही व्यवस्था आपण परभणीमध्ये ही निश्चितपणे या ठिकाणी सुरू करू. आज आपण महापारेषणच्या 132 केंद्राचं सेलूचं देखील भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की मागच्या काळामध्ये आपण निर्णय घेतला आपल्या शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा. आता वीज मोफत तर दिली पण आपल्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज द्यायचा आपला संकल्प आहे. आणि मी तुम्हाला वचन देतो 2037च्या डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची कामं पूर्ण करून त्या पुढची 25 वर्ष आमच्या शेतकऱ्याला ही मोफत वीज दिवसा 12 तास मिळेल. त्याला रात्री शेतामध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही. 21,000 कोटी रुपये आपण याकरता निश्चितपणे दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे.